गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण एन्थॅल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आपण स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये पहिली होती आपली एन्थॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन, त्यामध्ये एन्थॅल्पी ऑफ फ्युचर, बरोबर आहे ना. त्यानंतर सेकंड काय होती आपली एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन, आणि नेक्स्ट काय होती एन्थॅल्पी ऑफ काय होतं सब्लिमेशन. इथं त्यानंतर सेकंड त्याच्यातला एन्थॅल्पी ऑफ एटॉमिक और मॉलिक्युलर चेंजेस, त्यामध्ये एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन आणि एन्थॅल्पी ऑफ एटोमायझेशन हे आपलं झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल डेल्टा सोल्युशन H. ओके, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन आपण कसं दाखवणार आहे, डेल्टा सोल्युशन H या सिम्बॉलने आपण दाखवणार. आता मग एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन कशावर म्हणायचं. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे काय असणार. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज द एन्थॅल्पी चेंज when 1 mole of substance dissolved in specific amount of solvent. ओके, सोल्युशन कधी तयार होतं रे आपलं. सोल्युशन कधी तयार होत असतं. सोल्युशन आपलं कधी असतं सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचं कॉम्बिनेशन असतं ना. सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे दोन्ही मिळून आपलं सोल्युशन होत असतं. आता सोल्यूट आहे, सोल्यूटची क्वांटिटी कमी असते, सॉल्व्हंट आपला जास्त असतो. सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत असतो, बरोबर आहे ना. आता आपण एक्झाम्पल इथं समजा घेतला असेल शुगर इन वॉटर असेल, तर याच्यामध्ये वॉटर कोण असणार आहे आपला सॉल्व्हंट असणार आहे, आणि शुगर काय असणार आहे सोल्यूट असणार आहे. आता शुगर ही वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत असताना, ओके, शुगर ही वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे, शुगरचं सोल्युशन मिळणार आहे. लक्षात का. ज्यावेळी शुगर वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते सोल्युशन असणार आहे का, नाही. चल का, शुगर वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यावरती सोल्यूट प्लस सॉल्व्हंट मिळून काय म्हणणार आपलं सोल्युशन होणार, शुगर सोल्युशन. आता लक्षात घ्या ही जी शुगर सोल्युशन आहे ते शुगर सोल्युशन फॉर्म होत असताना, म्हणजे कुठलाही सॉलिड हा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत असताना काहीतरी एनर्जी चेंज होणार आहे ना. ओके, डिझॉल्युशन प्रोसेस आपली काय असते, एक तर एक्सोथर्मिक असते किंवा एंडोथर्मिक असते, हे आपण बघितलेलं आहे. एक्सोथर्मिक म्हणजेच काय, एखादा सबस्टन्स डिझॉल्व्ह होत असताना हीट बाहेर पडत असते, आणि एंडोथर्मिक मध्ये काय होत असतं, सबस्टन्स डिझॉल्व्ह होत असताना हीट ऍब्सॉर्ब केली जात असते. आता मग त्यावेळी जो हीट चेंज होणार आहे, एनर्जी चेंज होणार आहे, एखादा सबस्टन्स सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत असताना जी एनर्जी चेंज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे रे, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन असं म्हणणार आहे. तर का मग एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनची आपली डेफिनेशन काय म्हणणार आहे बघा. एन्थॅल्पी चेंज टेक प्लेस when 1 mole of solid is dissolved in specific amount of solvent. ओके, सॉल्व्हंटचं काय तर अमाऊंट असतं ना, 1 लिटर सॉल्व्हंट आपण जनरली वॉटर घेतोय, 1 लिटर वॉटर 500 ml वॉटर. या 500 ml मध्ये आपण किती ग्रॅम शुगर डिझॉल्व्ह करणार आहे, 50 ग्रॅम 100 ग्रॅम, तर का हे अशा पद्धतीने असणार आहे. म्हणजे पर्टिक्युलर सोल्यूट एखाद्या स्पेसिफिक अमाऊंट सोल्यूट मध्ये डिझॉल्व्ह होत असताना एन्थॅल्पी किती चेंज होते, एनर्जी किती चेंज होते, त्याला आपण काय म्हणणार आहे, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन असं म्हणणार. लक्षात येईल ना. मग एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनची डेफिनेशन आपण कसं सांगू शकतो, मग एन्थॅल्पी चेंज दॅट टेक्स प्लेस when 1 mole of solid dissolved in specific amount of solvent. ओके, एखाद्या स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट आपण किती डिझॉल्व्ह करतोय त्याला आपण काय म्हणणार आहे, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणणार. ओके, त्याची डेफिनेशन तुम्ही सांगणार, आता सांगा मला. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इट इज द एन्थॅल्पी चेंज. ओके, इट इज द एन्थॅल्पी चेंज. ही एन्थॅल्पी चेंज असणार आहे. It is the enthalpy change when 1 mole of solid. It is the enthalpy change. Enthalpy change होना है यदि 1 mole of solid is dissolved in. Okay. It is the enthalpy change when 1 mole of solid is dissolved in specific amount of solvent. specific amount of solvent.
लक्षात आहे स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट लक्षात आहे काय म्हणले आपण एंथॅल्पी चेंज कधी होणार एक मोल सॉलिड स्पेसिफिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत असताना जो एंथॅल्पी चेंज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे एंथॅल्पी ऑफ सोल्युशन आणि ती आपण कशी दाखवतो डेल्टा एच सोल्युशन ओके आता मग ही जी एंथॅल्पी ऑफ सोल्युशन आहे समजा आपण इथे एक्झाम्पल घेतलं NaCl सोडियम क्लोराइड हा आपला कुठल्या स्टेट मध्ये असतो रे सॉलिड स्टेट मध्ये NaCl आपला कॉमन सॉल्ट आहे आता याचं ऍक्वेस सोल्युशन मध्ये टाकला आपण ऍक्वेस मीडियम मध्ये टाकला ऍक्वेस मध्ये कोण असणार इथं वॉटर असणार तर तो वॉटर मध्ये आपण टाकला की काय होणार आहे ऍक्वेस सॉल्व्हंट मध्ये टाकला आपण म्हणजे वॉटर मध्ये टाकला तर काय होणार आहे NaCl वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे ना डिझॉल्व्ह झाल्यावरती NaCl वॉटर बरोबर ऍक्वेस सोल्युशन तयार करणार आहे तर काय NaCl ऍक्वेस आपला तयार झाला बरोबर मग त्यावेळी NaCl ओके ऍक्वेस सॉल्व्हंट मध्ये वॉटर मध्ये आपण डिझॉल्व्ह केला त्यावेळी आपल्याला NaCl चं सोल्युशन मिळालं लक्षात ओके NaCl चं सोल्युशन मिळालं ना NaCl कोण आहे सॉलिड आहे सॉलिडचा किती मोल घेतला रे आपण इथं काही नाही कोएफिशिएंट मध्ये कोण असणार आहे 1 असणार आहे नाही 1 मोल ऑफ सॉलिड म्हणले आपण की इथं 2 नाही लक्षात घ्या 1 ची व्हॅल्यू आपण काय लिहित नाही ना 1 मोल ऑफ NaCl हा ऍक्वेस सोल्युशन मध्ये आपण डिझॉल्व्ह केलाय लक्षात घ्या ना म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलाय त्यावेळी काय मिळालं आपल्याला NaCl चं सोल्युशन मिळालंय तर काय NaCl सोल्युशन मिळालं पण त्यावेळी जी एंथॅल्पी चेंज होणार आहे ती आपली काय असणार आहे एंथॅल्पी ऑफ सोल्युशन असणार आहे डेल्टा एच सोल्युशन ओके डेल्टा एच सोल्युशन त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपली किती आहे बघा 4 किलोजूल पर मोल ओके म्हणजे 1 मोल NaCl वॉटर मध्ये डिसॉल्व्ह करत असताना NaCl चं सोल्युशन तयार होत आहे त्यावेळी एंथॅल्पी चेंज किती होत आहे 4 किलोजूल पर मोल म्हणजे 1 मोल NaCl वॉटर मध्ये डिसॉल्व्ह करण्यासाठी किती एनर्जी लागणार आहे आपल्याला 4 किलोजूल एवढी एनर्जी लागणार पण 2 मोल डिसॉल्व्ह करायसाठी किती लागणार मग NaCl चा 1 मोल वॉटर मध्ये डिसॉल्व्ह करण्यासाठी एंथॅल्पी चेंज किती होणार आहे 4 किलोजूल 2 मोल घेतले तर 8 किलोजूल बरोबर आहे ना 8 किलोजूल ही आपली एंथॅल्पी ऑफ सोल्युशन 4 किलोजूल पर मोल आली लक्षात आता इथं बघा इथं आपण डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे 1 मोल सॉलिड स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करणार आहे म्हणजे सॉल्व्हंटचा अमाउंट सुद्धा फिक्स आहे म्हणजे तो 1 लिटर आहे 2 लिटर आहे किंवा 500 ml आहे हे सॉल्व्हंटच्या फिक्स अमाउंट मध्ये आपण सॉलिड डिझॉल्व्ह करतोय ना मग तुम्हाला लक्षात घ्या याच्यामध्ये जर इन्फिनाइट डायल्युशनची एंथॅल्पी काढायची असेल इन्फिनाइट डायल्युशन एंथॅल्पी ऑफ सोल्युशन ऍट इन्फिनाइट डायल्युशन म्हणजे काय एखादा सबस्टन्स सॉल्व्हंट मध्ये आपण डिझॉल्व्ह करत असताना त्याचं डायल्युशन एवढं करणार आहे की ती कॉन्सन्ट्रेशन त्या सबस्टन्सचं तिथं 0 झालं पाहिजे तर काय 0 झालं पाहिजे लक्षात म्हणजे लक्षात घ्या सुरुवातीला तुम्ही आता काय करणार आहे एंथॅल्पी ऑफ सोल्युशन ऍट इन्फिनाइट डायल्युशन ही काय असणार आहे एंथॅल्पी ऑफ सोल्युशन ऍट इन्फिनाइट डायल्युशन enthalpy of solution at infinite dilution is the enthalpy change when 1 mole of substance dissolved in infinite amount of solvent okay enthalpy of solution at infinite dilution is the enthalpy change when 1 mole of when 1 mole of substance is dissolved in 1 mole of substance is dissolved in 1 mole of substance is dissolved in infinite amount of solvent infinite amount of solvent लक्षात आहे
बघा लक्षात घ्यायचा अर्थ काय बघ. एंथैल्पी ऑफ सोल्यूशन एट इन्फिनिट डायल्यूशन इज द एंथैल्पी चेंज when 1 mole of substance is dissolved in infinite amount of solvent. ओके, आपण आता सेम एक्झाम्पल घेऊया. शुगर इन वॉटर असेल. शुगर हा वॉटर मध्ये आपण डिझॉल्व्ह करणार. डिझॉल्व्ह करत असताना इथं सॉल्व्हंट कोण आहे? वॉटर आहे. त्या सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम एवढं आपण घेणार आहे की शुगरचं कॉन्सन्ट्रेशन तिथं 0 झालं पाहिजे. का सुरुवातीला तुम्ही काय केलं लक्षात घ्या. तुम्ही 100 ग्रॅम शुगर असेल. किती ग्रॅम शुगर घेतले तुम्ही? 100 ग्रॅम शुगर घेतले. 100 ग्रॅम शुगर तुम्ही 1 लिटर वॉटर मध्ये टाकली. 1 लिटर वॉटर मध्ये तर सोल्युशन थोडंसं स्वीट होईल ना. सोल्युशन स्वीट होईल की नाही? स्वीट सोल्युशन तयार होईल. समजा तुम्ही 100 ग्रॅम शुगर तेवढीच ठेवली तुम्ही आणि इथं सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम तुम्ही वाढवत चाललाय. किती केलं? परत 2 लिटर व्हॉल्यूम केलं. आहे तसं कॉन्सन्ट्रेशन नाही त्या शुगरचं वॉटर मध्ये राहील का? नाही ना. चल का परत तुम्ही आणखी व्हॉल्यूम वाढवलं म्हणजे डायल्यूट केलं सोल्युशन आणखी 3 लिटर व्हॉल्यूम केलं वॉटरचं. तर काय होणार आहे? परत त्या शुगर सोल्युशनचा स्वीटनेस आणखी कमी होणार. परत 4 लिटर केलं. परत शुगर आपल्याला तिथं शुगरचं सोल्युशन आपल्याला स्वीट लागेल का? ते लागणार नाही ना. परत आपण 1000 लिटर केलं. एवढं डायल्यूट केलं की त्या वॉटरमध्ये शुगर आहे की नाही आपल्याला माहितच नाही. लक्षात घ्या. कळलं झालं? लक्षात घ्या. म्हणजे एवढं डायल्यूट केलं आपण सोल्युशन त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असणार आहे. त्याच्या पुढे किती आपण डायल्यूट केलं तरी त्या शुगरच्या कॉन्सन्ट्रेशन वरती कुठलाही इफेक्ट पडणार नाही. समजा म्हणजे एंथैल्पी ऑफ सोल्युशन ऍट इन्फायनाइट डायल्यूशन म्हणजे सोल्युशन आपण एवढं डायल्यूट करणार आहे. ओके, एंथैल्पी चेंज when 1 mole of substance dissolved in infinite amount of solvent. समजा इन्फिनाइट अमाउंट ऑफ सॉल्व्हंट म्हणजे सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम आपण इन्फिनाइट घेणार आहे. किती पण घेणार आपण 1000 लिटर 2000 लिटर 3000 लिटर. त्याच्यामध्ये कुठल्याही सबस्टन्सचा 1 मोल डिझॉल्व्ह होत असेल त्या वेळी जी एंथैल्पी चेंज होणार आहे त्याला काय म्हणायचं? एंथैल्पी ऑफ सोल्युशन ऍट इन्फिनिट डायल्यूशन. समजा कुठल्याही सबस्टन्सचा 1 मोल इन्फिनिट अमाउंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये टाकल्यानंतर जी एंथैल्पी चेंज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? एंथैल्पी ऑफ सोल्युशन ऍट इन्फिनिट डायल्यूशन. लक्षात येते? चला काय म्हटलंय आपण? ओके, कुठल्याही सबस्टन्सचा 1 मोल इन्फिनिट अमाउंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये टाकल्यानंतर जी एंथैल्पी चेंज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? एंथैल्पी ऑफ सोल्युशन ऍट इन्फिनिट डायल्यूशन. इन्फिनिट डायल्यूशनला कॉन्सन्ट्रेशन चेंज होते की कॉन्स्टंट राहतं ना. एक ठराविक व्हॉल्यूम पर्यंत सोल्युशनचा स्वीटनेस कमी कमी होत जाते. नंतर किती तुम्ही व्हॉल्यूम ऍड केलं तरी सुद्धा कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे का? आहे थोडंसं राहणार ना. तर त्याला आपण काय म्हणणार आहे? एंथैल्पी ऑफ सोल्युशन असं म्हणून. लक्षात येईल का? सॉरी, एंथैल्पी ऑफ सोल्युशन ऍट इन्फिनिट डायल्यूशन म्हणणार. आता एक एक्झाम्पल आपण घेऊया. एखादं आयोनिक कंपाऊंड आपण इथे घेतलं असेल. आयोनिक कंपाऊंड लक्षात घ्या. बघा याच्यामध्ये आता सेम मी आयोनिक कंपाऊंड इथे घेतोय. जनरल आयोनिक कंपाऊंड आपण इथे घेऊया. आयोनिक कंपाऊंड आपण घेतलं MX. हे आयोनिक कंपाऊंड घेतलं. आता हे आयोनिक कंपाऊंड वॉटर मध्ये आपण टाकलं तर काय होणार सांगा? पहिल्या स्टेप मध्ये ह्या आयोनिक कंपाऊंडचे आयन सेपरेशन होतील ना वॉटर मध्ये. पहिली स्टेप काय होणार आहे? या आयोनिक कंपाऊंड मध्ये आयन सेपरेशन होतील वॉटर मध्ये टाकल्यानंतर. कसे आयन सेपरेशन होणार बघा? MX चे आयन सेपरेशन कसं होणार आहे? M प्लस X मायनस असं आयन सेपरेट होतील. लक्षात? मग ही आयन सेपरेट होण्याची जी प्रोसेस आहे एंथैल्पी चेंज फॉर फर्स्ट स्टेप. बघा आपण काय म्हणतो? आयोनिक कंपाऊंड आपण सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व्ह करणार आहे म्हणजे वॉटर मध्ये आपण डिसॉल्व्ह करणार आहे. सॉल्व्हंट आपला जनरली वॉटरच असतो. हे आयोनिक कंपाऊंड वॉटर मध्ये डिसॉल्व्ह केल्यानंतर 2 स्टेप मध्ये डिसॉल्युशन ह्या सबस्टन्स होत असतं. कुठल्याही सबस्टन्सचं वॉटर मध्ये 2 स्टेप मध्ये डिसॉल्युशन होत असतं. पहिली स्टेप आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय होत असतं? हा जो आयोनिक सबस्टन्स आहे त्याचे वॉटर मध्ये काय होतात? आयन सेपरेशन होतात. एक आयन काय होतो? M प्लस तयार होतो. दुसरा काय होतो?
X मायनस तयार होते. मग आयन सेपरेशन होण्यावेळी होत असताना जी एंथॅल्पी चेंज होत असते त्या एंथॅल्पी चेंजला, एंथॅल्पी चेंज म्हणजे एनर्जी चेंज होत असताना आयन सेपरेट होत असताना त्या एंथॅल्पी चेंजला काय म्हणलं जातं, क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी असं म्हणतात. त्या एंथॅल्पीला काय म्हणायचं, क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी. आणि क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी आपण कसं दाखवतो, डेल्टा एल एच त्या सिम्बॉलला आपण क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी सांगत असतो. लक्षात काय म्हटलंय आपण, कुठलाही आयोनिक कंपाऊंड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत असताना दोन स्टेप मध्ये डिझॉल्व्ह होत असतो. पहिली स्टेप असते सेपरेशन ऑफ आयन्स इन वॉटर. ओके, वॉटर मध्ये आयन सेपरेशन होत असताना एनर्जी चेंज होत असते. त्या एनर्जी चेंजला काय म्हणतात, क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी म्हणतात. आणि ही क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी ही काय असते, इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ही कशी असते, आपली पॉझिटिव्ह असते. लक्षात घ्या. का पॉझिटिव्ह म्हणतोय आपण, कारण का आयोनिक कंपाऊंड मधील आयन जर सेपरेट करायचे असतील तर आपल्याला एनर्जी द्यावी लागते की रिलीज केली जाते. आयोनिक कंपाऊंड मधले आयन सेपरेट करत असतील तर एनर्जी काय करावी लागते, एनर्जी हीट द्यावी लागते की नाही, एनर्जी अब्सॉर्ब करावी लागते. त्याशिवाय आयन सेपरेशन होईल का, नाही. लक्षात घ्या. त्यामुळे क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी म्हणजे काय, कंपाऊंड मधील आयन सेपरेट करण्यासाठी लागणारी एनर्जी. मग आयन सेपरेट करायचे असतील तर हीट आपण ऍब्सॉर्बच करणार आहे ना. त्यामुळे क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी डेल्टा एल एच. ओके, डेल्टा एल एच. ओके, त्याची व्हॅल्यू आपली ऑलवेज इथं काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार. लक्षात आले का, हा कन्सेप्ट क्लिअर झालाय. पहिला क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी म्हणजे काय, आयोनिक कंपाऊंडचे वॉटर मध्ये आयन सेपरेट होत असताना चेंज होणारी एंथॅल्पी. आणि मग क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी मध्ये क्रिस्टलचे आयन्स तयार होत असताना चेंज होणारी एंथॅल्पी. मग ही क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी आपली कशी असते, ऑलवेज पॉझिटिव्ह असते. तर पॉझिटिव्ह असते. ओके, म्हणजे आयन सेपरेट होत असताना आपण एनर्जी घेत असतो ना, त्यामुळे क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी काय होत असते, पॉझिटिव्ह असते. आणि ही पहिली स्टेप झाली आयोनिक कंपाऊंड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत असताना, सेपरेशन ऑफ आयन्स. ओके, आणि सेकंड स्टेप मध्ये काय होतं बघा, सेकंड स्टेप मध्ये हे जे सेपरेट झालेले आयन्स आहेत, सेपरेट झालेले आयन्स हे काय करतात, वॉटर बरोबर हायड्रेशन करत असतात. म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स त्याला सराउंड करत असतात. लक्षात घ्या. सेकंड स्टेप मध्ये आयन्स आर हायड्रेटेड विथ वॉटर मॉलिक्युल्स. पहिली स्टेप आपली सेपरेशन ऑफ आयन्स. आणि सेकंड स्टेप काय आपली, आयन्स आर हायड्रेटेड विथ वॉटर मॉलिक्युल्स. ओके, आयन्स आर हायड्रेटेड विथ वॉटर मॉलिक्युल्स. लक्षात घ्या काय म्हणले मी, आयन्स आर हायड्रेटेड विथ वॉटर मॉलिक्युल्स. हायड्रेटेड विथ वॉटर मॉलिक्युल्स अँड सराउंड्स देम. त्याला सराउंड करतात, त्याच्या जवळ येतात. लक्षात घ्या. आता मग मला सांगा, पहिल्या स्टेप मध्ये आयन आपले कुठले सेपरेट झाले तरी का, आता एम प्लस आणि एक्स मायनस हे आयन्स काय करतात, वॉटरच्या मॉलिक्युल बरोबर सराउंडिंग होत असतात. आता एम प्लस आयन, हा एम प्लस आयन आहे. वॉटर मध्ये आयन सेपरेट झाले, सेपरेट झालेले आयन्सला वॉटर मॉलिक्युल काय करणार, हायड्रेशन करणार. हायड्रेट करणार म्हणजे वॉटर मॉलिक्युल त्याच्या जवळ जाऊन बॉन्डिंग करायला लागणार असेल. आता हे वॉटर मॉलिक्युल्स किती सराउंड होतील आपल्याला माहिती आहे ना. हा जो एम प्लस आयन आहे, त्या एम प्लस आयनला सगळे असे वॉटर मॉलिक्युल असे जवळ येणार. लक्षात घ्या, सगळे वॉटर मॉलिक्युल जवळ येऊन बसणार असेल तर हिला असे सराउंड करणार ना. सो हे सराउंड करणार याला. ओके, ते सराउंड करत असताना किती वॉटर मॉलिक्युल्स एम प्लस आयनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन याला सराउंड करणार सगळ्या बाजूने, ते आपल्याला माहित नाही. ते आपण किती घेऊया, एक्स एच टू म्हणून, एक्स नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स सराउंड्स दी एम प्लस आयन्स. ओके, लक्षात येईल का, अंडरस्टँड. आता हे सराउंडिंग केल्यानंतर, हे सराउंडिंग केल्यानंतर कसं होणार आहे बघा. सराउंड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, याच्यामध्ये वॉटर आणि एम प्लस आयन यांच्यामध्ये आपला एक कॉम्प्लेक्स तयार होणार. म्हणजे वॉटर सराउंड केल्यानंतर हे आयन्स कसं दिसणार बघा, एम H2O वॉटर मॉलिक्युल्स किती आहेत रे, एम प्लस आयनला किती वॉटर मॉलिक्युल्स सराउंड केले, एक्स ना. मग इथे काय येणार मी एक्स, आणि ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर याच्यावरती चार्ज किती आहे, प्लस. हे मी असं लिहतो ना. लक्षात आहे. ओके,
त्यानंतर दुसरा आयन्स कुठला आहे बघायला आता वॉटर मध्ये सेपरेट झाला X मायनस आहे. तो X मायनस आयन सुद्धा काय होणार आहे वॉटर मॉलिक्यूल कडून सराउंड केला जाणार. मग X मायनस आयन वॉटर मॉलिक्यूल कडून कसा सराउंड होत असतो बघा. आता वॉटर मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला जर सेपरेट दाखवायचं असेल तर कसं येणार बघा. वॉटर मॉलिक्यूल मध्ये H2 कसा असतो बघा. H2 असे सराउंड होत असतात. ओके की H2 सराउंड होत असताना काय होत असतं बघा. वॉटर मध्ये कोण असतो रे H सिंगल बॉन्ड कोण असतो OH असतो ना. मग H प्लस वरती चार्ज कुठला असतो हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो ना. ऑक्सिजन वरती OH वरती निगेटिव्ह चार्ज असतो. H प्लस आणि OH मायनस असतात ना वॉटर मध्ये. आता ह्या X मायनस ला सराउंड होत असताना वॉटरचं काय होत असतं वॉटर असं सराउंड होत असतं. ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. इथं असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होऊन सराउंड होत असतं अनेक वॉटर मध्ये. इथं पण असंच होत असतं. ओके हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह असे अट्रॅक्ट करत असतो ना. ते सराउंड होत असतात ते लक्षात घ्या. अनेक वॉटर मॉलिक्यूल असे सराउंड होत असतात X मायनस आयनला आणि M प्लस आयनला. मग M प्लस आयनला सराउंड होत असताना काय होत असतं वॉटरचा निगेटिव्ह पोल कुठे जात असतो M प्लस कडे जात असतो आणि X मायनस ला सराउंड होत असताना वॉटरचा पॉझिटिव्ह पोल वॉटर कडे जात असतो लक्षात. बघा इथे कसं होणार आहे X मायनस ह्या सेपरेट झालेल्या आयनला सुद्धा वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार. किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार समजा Y नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल्स त्या X मायनस आयनला सराउंड करते त्याच्या जवळ येते. हो का अशी रूम क्रिएट करतील. त्याच्यामुळे इथे काय लिहिणार मी X H2O ओके X H2O आणि Y किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार आहेत X ला Y एवढे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर मी काय लिहिणार चार्ज चार्ज तिथे X वरती 1 मायनस. सो का काय केलेलं आता मला लक्षात घ्या जे सेपरेट झालेले आयन्स आहेत ते वॉटर बरोबर त्यांचं हायड्रेशन होऊन राहील म्हणजे वॉटर मॉलिक्यूल त्याला सराउंड करणार आहे. ती वॉटर मॉलिक्यूल सराउंड करत असताना जी एन्थल्पी चेंज होत असते त्या एन्थल्पीला हायड्रेशन एन्थल्पी असं म्हणतात. त्या एन्थल्पीला काय म्हणतात हायड्रेशन एन्थल्पी. इथं जी एन्थल्पी असते ती आपली कुठली असते रे हायड्रेशन एन्थल्पी. आणि हायड्रेशन एन्थल्पी आपण कसं दाखवतो बघा डेल्टा हायड्रेशन H. ओके त्या सिम्बॉलला आपण हायड्रेशन एन्थल्पी सांगत असतो. का डेल्टा हायड्रेशन H लक्षात का. हायड्रेशन एन्थल्पी म्हणजे काय सेपरेट झालेले आयन्स वॉटर मॉलिक्यूल सराउंड होत असतात. सराउंड होत असताना एन्थल्पी चेंज होऊन जाईल त्याला काय म्हणायचं हायड्रेशन एन्थल्पी. तर का डेल्टा हायड्रेशन H. आता मग इथं तुम्ही मला सांगायचं आहे हायड्रेशन एन्थल्पी जी असते ती आपली ऑलवेज निगेटिव्ह असते. ती कशी असते ऑलवेज निगेटिव्ह. आणि क्रिस्टल लॅटिस एन्थल्पी आपली काय असते पॉझिटिव्ह असते लक्षात. ती पॉझिटिव्ह असते हे लक्षात ठेवायचं. मग आता एन्थल्पी ऑफ सोल्युशन ही कोणाची सम असते. एन्थल्पी ऑफ सोल्युशन एखादा सबस्टन्स वॉटर मध्ये किंवा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत असताना दोन स्टेप मध्ये होत असतो. पहिली स्टेप कुठली आपली सेपरेशन ऑफ आयन्स. ओके सेपरेशन ऑफ आयन्स मध्ये आयन्स सेपरेट होत असतात त्यावेळी आयन सेपरेट करत असताना एनर्जी द्यावी लागते. त्या एनर्जी द्यावी लागते त्याच एनर्जीला काय म्हणतो आपण क्रिस्टल लॅटिस एन्थल्पी. सो काय क्रिस्टल लॅटिस क्रिस्टल मधून आयन सेपरेट करतो. ओके एखादा लॅटिस असतो क्रिस्टलचा ओके त्याच्यामधून आयन आपण बाहेर करत असतो ना. क्रिस्टल लॅटिस एन्थल्पी ही आपली ऑलवेज काय असते पॉझिटिव्ह असते. ती कशी दाखवतो आपण डेल्टा H पहिली स्टेप आहे. आणि सेकंड स्टेप मध्ये काय होत असतं सेपरेट झालेले आयन्स वॉटर मॉलिक्यूल कडून सराउंड केले जातात असतात. वॉटर मॉलिक्यूल कडून त्यांचं हायड्रेशन केलं जातं त्यावेळी वॉटर मॉलिक्यूलचा आणि त्या आयनचा असा कॉम्प्लेक्स तयार होत असतो. ओके त्यावेळी जी एन्थल्पी चेंज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे हायड्रेशन एन्थल्पी म्हणणार आहे. आणि हायड्रेशन एन्थल्पी कसं दाखवतो आपण डेल्टा हायड्रेशन H. काय ती कशी असते आपली ती कशी असते रे निगेटिव्ह असते. ओके आता मग इथं तुम्ही मला सांगायचं इथं आता आपण हायड्रेशन सॉरी एन्थल्पी ऑफ सोल्युशन आहे. ही एन्थल्पी ऑफ सोल्युशन ही आपली कशी असणार रे दोन एन्थल्पीचं कॉम्बिनेशन असणार आहे. कुठल्या एन्थल्पीचं कॉम्बिनेशन असणार आहे कुठल्या दोन एन्थल्पीचं कॉम्बिनेशन असणार आहे
कुठल्या क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी प्लस हायड्रेशन एंथॅल्पी. लक्षात घे ना की कारण का तुम्हाला मी सांगितलेच एखादा सबस्टन्स सॉल्व्हंट मध्ये म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत असताना जी एंथॅल्पी चेंज होते त्याला एंथॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणतो. आणि तो सबस्टन्स डिझॉल्व्ह होत असताना दोन स्टेप मध्ये होतोय ना. पहिल्या स्टेप मध्ये आयन सेपरेशन होत असतं. आयन सेपरेट होत असताना असणारी एंथॅल्पी कुठली असते क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी असते. आणि सेकंड स्टेप मध्ये काय होत असतं सेपरेट झालेले आयनचे वॉटर मॉलिक्युल हायड्रेट होत असतात म्हणजे सराउंड होत असतात. त्याला आपण काय म्हणतोय हायड्रेशन एंथॅल्पी. म्हणजे एंथॅल्पी ऑफ सोल्युशन काय असतं म्हणजे सांगा. एंथॅल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला येणार आहे आपला क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी. एंथॅल्पी ऑफ सोल्युशन इज द सम ऑफ क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी प्लस हायड्रेशन एंथॅल्पी. राईट नाही. ओके हे आपला एंथॅल्पी ऑफ सोल्युशनचा फॉर्म्युला आला लक्षात घ्या. आणि क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी आपली कशी असते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह कशी असते पॉझिटिव्ह. आणि हायड्रेशन एंथॅल्पी कशी असते आपली निगेटिव्ह असते. लक्षात आहे. आता मग एक पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण आता इथे घेऊया. पर्टिक्युलर एक्झाम्पल मी आता इथे घेणार आहे. बघा आता इथे लक्षात घ्या एक एक्झाम्पल आपण इथे घेऊया. आता आपण NaCl घेतला फॉर NaCl सोडियम क्लोराइड. आता NaCl आपला वॉटर मध्ये डिसॉल्व्ह होणार आहे. वॉटर मध्ये डिसॉल्व्ह होत असताना दोन स्टेप मध्ये तो डिसॉल्व्ह होणार आहे ना. कसा डिसॉल्व्ह होणार आहे सांगा. सोडियम क्लोराइड वॉटर मध्ये डिसॉल्व्ह होत असताना दोन स्टेप. NaCl सुद्धा आयनिक कंपाऊंड आहे की नाही. कुठल्या आयनचा त्याच्यामध्ये Na+ आणि Cl-. ओके मग आता इथं पहिल्या स्टेप मध्ये काय होत असतं पहिल्या स्टेप मध्ये सेपरेशन ऑफ आयन्स. ओके मग सेपरेशन ऑफ आयन्स पहिल्या स्टेप मध्ये आपण लिहूया सेपरेशन ऑफ आयन्स इन वॉटर किंवा कुठलाही सॉल्व्हंट असेल. कसे आयन सेपरेशन होणार सांगा. NaCl सॉलिड स्टेट मध्ये क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी लॅटिस NaCl चा असा असतो Na+ Cl-, Na+ Cl-. तो कासा लॅटिस असतो ना. तो कासा अनेक Na+ Cl- असे लॅटिस मध्ये असतात. क्रिस्टल का लॅटिस. आता मग लक्षात घ्या त्या NaCl सॉलिड हा वॉटर मध्ये डिसॉल्व्ह करत असताना पहिल्या स्टेप मध्ये काय होतं आयन सेपरेशन होत असतं. कसं आयन सेपरेशन होणार सांगा. NaCl प्लस ऍक्वेस म्हणजे वॉटर सांगा आपण वॉटर किंवा ऍक्वेस सोल्युशन इथं म्हणू शकता तुम्ही. ओके ऍक्वेस मीडियम म्हणजे वॉटर कुठल्या आयन सेपरेट होणार आहे Na+. ऍक्वेस मीडियम मध्ये Na+ आयन सेपरेट होणार. आणि दुसरा कुठला होणार आहे Cl- ऍक्वेस मीडियम मध्ये. लक्षात येते ना की ऍक्वेस मीडियम मध्ये कोण सेपरेट होणार आहे Cl- सेपरेट होणार आहे. पहिल्या स्टेप मध्ये सेपरेशन ऑफ आयन झाले. आयन सेपरेट होत असताना असणारी एंथॅल्पी कुठली असते आपली कुठली असते क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी. क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी कसं दाखवताय तुम्ही सिंबल काय ΔLH. आयन सेपरेट होत असताना क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी असते ΔLH. ही काय असते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे की पॉझिटिव्ह असते. किती आहे बघा +790 किलोजूल पर मोल. किलोजूल पर मोल म्हणजे NaCl चा 1 मोल वॉटर मध्ये डिसॉल्व्ह होत असताना पहिल्या स्टेप मध्ये आयन सेपरेशन होत असतं. त्यावेळची क्रिस्टल लॅटिस एंथॅल्पी पॉझिटिव्ह असते आणि त्याची व्हॅल्यू किती आपली +790 किलोजूल पर मोल. लक्षात येईल ना. ओके आणि आता सेकंड स्टेप काय असते सांगा. सेकंड स्टेप काय असते दोन स्टेप मध्ये आयोनिक कंपाऊंड वॉटर मध्ये डिसॉल्व्ह होत असतं. पहिली सेपरेशन ऑफ आयन्स आणि सेकंड काय हायड्रेशन ऑफ ओके हायड्रेशन ऑफ आयन्स विथ वॉटर मॉलिक्युल्स. ओके वॉटर मॉलिक्युल बरोबर आयनचं हायड्रेशन होत असतं. आता मग हायड्रेशन ऑफ आयन्स सेकंड स्टेप मध्ये हायड्रेशन ऑफ आयन्स विथ वॉटर मॉलिक्युल्स. काय असणार आहे आपलं हायड्रेशन ऑफ आयन्स विथ वॉटर मॉलिक्युल्स. लक्षात येईल ना. आता वॉटर बरोबर हायड्रेशन कसं होत असतं रे हायड्रेशन होत असताना म्हणजे काय
Na प्लस आणि Cl मायनस आयन्स हे काय होणार आहे, वॉटर मॉलिक्यूलनं सराउंड केले जाणार. कसे सराउंड होणार बघा, अनेक वॉटर मॉलिक्यूल Na प्लस ला सराउंड करणार आणि Cl मायनस सुद्धा वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार. आता आपण जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यात M प्लस होतं. M प्लस मध्ये इथं कोण असणार आहे, Na प्लस, बरोबर आहे ना. Na प्लस इथं तुम्ही लिहा Na प्लस ऍक्वेस की ह्याला वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार आहे. ओके, किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार आहेत रे, अनेक करणार. किती करतील की आपण वॉटरचा नंबर कसा दाखवायचा, x. सो काय पॉझिटिव्ह आयन बरोबर x नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार. त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, कॉम्प्लेक्स वॉटरचा. ओके, Na प्लस आयनचा वॉटर बरोबर कॉम्प्लेक्स कसा येणार, Na त्याला कोण सराउंड करणार आहे, वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार आहे. किती वॉटर मॉलिक्यूल्स, x. सो का आणि असा ब्रॅकेट करणार आणि त्याच्यावरती टोटल चार्ज किती आहे, Na प्लस चा प्लस 1 असं दाखवणार. आता दुसरा आयन कुठला राहिलाय सांगा मला, Cl मायनस. तो दाखवा, कसं दाखवणार, Cl मायनस ऍक्वेस. ओके, हा वॉटर मॉलिक्यूलला सराउंड करणार, बरोबर आहे. किती वॉटर मॉलिक्यूल सराउंड करणार, आता y नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल्स. ते तुम्ही या इथं कसं होणार आहे, इथं Cl H2O Y. ओके, आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या वरती काय येणार आहे, मायनस. इथं काय आलं, मायनस आलं. लक्षात क्लिअर, त्यात काय डाऊट आहे का. ओके, मग इथं सी आयन्स Na प्लस आणि Cl मायनस आयन हे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल कडून सराउंड होणार आहे. ते सराउंड होत असताना जी एन्थॅल्पी चेंज होत असते त्याला आपण कुठली एन्थॅल्पी म्हणतोय, आपण कुठली म्हणतोय, कुठली एन्थॅल्पी, हायड्रेशन एन्थॅल्पी ना. ओके, हायड्रेशन एन्थॅल्पी. मग हायड्रेशन एन्थॅल्पी कसं लिहितो रे आपण, डेल्टा हायड्रेशन H, बरोबर ना, डेल्टा हायड्रेशन H. मग ही पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते, निगेटिव्ह असते. मग ह्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ती किती आहे बघा, -786 किलोजूल पर मोल. -786 किलोजूल पर मोल. चलो आता तुम्हाला काय करायचं आहे, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन काढायचं आहे NaCl चं. मग एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन कसं येणार आहे, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन काय फॉर्म्युला आहे, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय होणार सांगा, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन दोन स्टेप मध्ये एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन होत असते. कुठली येणार सांगा, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला, क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पी प्लस हायड्रेशन एन्थॅल्पी. चल का इथं लिहा, क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पी प्लस हायड्रेशन एन्थॅल्पी. ओके, मग मला सांगा क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पीची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, NaCl ची +790. चल का इथं लिहू शकता तुम्ही किलोजूल पर मोल. आणि हायड्रेशन एन्थॅल्पीची व्हॅल्यू किती दिली आहे आपली, किती दिली आहे, -786 किलोजूल पर मोल, बरोबर आहे. आता क्या ही प्लस मायनस मायनस होईल, मायनस इथं 790 आहे ना, इथं 790 मायनस सॉरी +790 -786 किती आलं रे आन्सर आपलं, किती आलं, प्लस काय आलं 4 किलोजूल. चल का +4 किलोजूल पर मोल. म्हणजे NaCl ची आपली एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन किती आले रे सांगा, किती आली आपली, +4 किलोजूल पर मोल. अंडरस्टँड, त्यात काय डाऊट आहे का, असेल का. अशा पद्धतीने आपल्याला एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन फाइंड आउट करायचं. क्लिअर झाले सगळ्यांना. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन ही काय असते रे आपली, फॉर्म्युला काय आपला एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनचा, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पी प्लस हायड्रेशन एन्थॅल्पी. क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पी कसे असते, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. हायड्रेशन एन्थॅल्पी कसे असते, निगेटिव्ह. चल का, म्हणजे कुठलाही आयोनिक सबस्टन्स वॉटर मध्ये डिसॉल्व्ह होत असताना तो दोन स्टेप मध्ये होत असतो. पहिली स्टेप कुठली आपली, सेपरेशन ऑफ आयन्स. ओके, आणि सेपरेशन ऑफ आयन होत असताना कुठली एन्थॅल्पी असते, क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पी. आणि सेकंड स्टेप कुठली आपली, हायड्रेशन ऑफ आयन्स विथ वॉटर मॉलिक्युल्स. त्यावेळेस ही एन्थॅल्पी चेंज असते, त्याला आपण काय म्हणतोय, हायड्रेशन एन्थॅल्पी. ही निगेटिव्ह असते. मग एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन तुम्हाला काढायचं असेल तर काय होणार आहे, क्रिस्टल लॅटिस एन्थॅल्पी आणि हायड्रेशन एन्थॅल्पी ची सम घ्यावी लागेल.
लक्षात आहे का सगळं? जर काय डाऊट आहे का एंथॅल्पी ऑफ सोल्युशन मध्ये? आता डेफिनेशन काय सांगितलं आपण एंथॅल्पी ऑफ सोल्युशनची? एंथॅल्पी चेंज when 1 mole of substance is dissolved in specific amount of solvent. चल का एखाद्या स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये सबस्टन्सचा 1 मोल डिझॉल्व होत असताना एंथॅल्पी चेंज होत असते, त्याला म्हणजे एनर्जी चेंज होत असते, त्याला आपण काय म्हणत असतो? एंथॅल्पी ऑफ सोल्युशन. क्लिअर आहे? यात काय डाऊट आहे का? समजले का सगळ्यांना? क्लिअर आहे ना? ओके. आता एंथॅल्पी ऑफ सोल्युशन त्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे थर्मोकेमिस्ट्री. थर्मोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे आता. इथं थर्मोडायनामिक्सचा पार्ट आता कंप्लीट चाललाय त्यातला. इथं थर्मोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे. ओके. थर्मोकेमिस्ट्री. थर्मोकेमिस्ट्री काय असतं लक्षात घ्या. थर्मोकेमिस्ट्री डील्स विथ एंथॅल्पी चेंज इन केमिकल रिएक्शन. एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये एंथॅल्पी चेंज कसा होतो त्याला थर्मोकेमिस्ट्री असं म्हणायचं. एंथॅल्पी चेंज इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री. ही केमिस्ट्रीची ब्रांच आहे लक्षात घ्या. that deals with enthalpy change in chemical reaction. Enthalpy change in chemical reactions. Okay. केमिकल रिएक्शन मध्ये कशा एंथॅल्पी चेंज होत असतो, कसा एनर्जी चेंज होत असतो, रिएक्टंटचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होत असताना एंथॅल्पी चेंज कसा होत असतो त्याचा स्टडी थर्मोकेमिस्ट्री मध्ये केला जातो. थर्मोकेमिस्ट्री डील्स विथ एंथॅल्पी चेंजेस इन केमिकल रिएक्शन्स. ओके. आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये थर्मोकेमिस्ट्री मध्ये फर्स्ट पॉइंट आपण आता बनवणार आहे एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. Enthalpy of chemical reaction. Enthalpy of chemical reaction. त्यालाच आपण काय म्हणतो बघा enthalpy of chemical reaction or heat of reaction. Okay. Enthalpy of chemical reaction or heat of reaction हे आपण कसं दाखवतो बघा. डेल्टा आर एच एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन और डायरेक्ट डेल्टा एच म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपण एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन रिप्रेझेंट करत असतो. डेल्टा आर एच किंवा डेल्टा एच. एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन आपण आणखी काय म्हणतोय? हीट ऑफ रिएक्शन असं म्हणतोय. आता मग एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे एखादी केमिकल रिएक्शन होत असताना एंथॅल्पी चेंज कसा होत असतो. ओके. एनर्जी चेंज कसा होत असतो लक्षात घ्या. ते आपण आता कसं करत असतो. एखादी जनरल रिएक्शन तुम्ही कन्सिडर करा. कन्सिडर अ जनरल रिएक्शन A plus B it gives C plus D. ही आपली जनरल केमिकल रिएक्शन आहे लक्षात घ्या. ओके. आता ह्या इथं रिएक्टंट कोण आहेत? त्या जनरल रिएक्शन मध्ये ए आणि बी आणि प्रोडक्ट कोण आहे आपले? सी आणि डी हे प्रोडक्ट्स आहेत. आता ए ह्या रिएक्टंटचा नंबर ऑफ मोल्स किंवा स्टॅच्योमेट्री कोएफिशियंट हा स्मॉल ए असेल आणि बी ह्या रिएक्टंटचा स्टॅच्योमेट्री कोएफिशियंट आपला कोण असणार आहे? स्मॉल बी असणार आहे. लक्षात येते. आणि सी ह्या प्रोडक्टचा स्टॅच्योमेट्री कोएफिशियंट आपला स्मॉल सी असेल आणि डी ह्या प्रोडक्टचा स्टॅच्योमेट्री कोएफिशियंट आपला कुठला असणार आहे? स्मॉल डी असणार. लक्षात का? म्हणजे स्मॉल ए बी सी डी काय रिप्रेझेंट करतात? नंबर ऑफ मोल्स ऑफ ए बी सी डी रिस्पेक्टिव्हली. लक्षात. ओके. आता त्यानंतर बघा एंथॅल्पी चेंज फॉर द रिएक्शन ते आपण कसं करत असतो बघा. एंथॅल्पी चेंज फॉर द रिएक्शन. एंथॅल्पी चेंज फॉर द रिएक्शन ते आपण फाइंड आउट कसं करत असतो बघा. एंथॅल्पी चेंज ऑफ द रिएक्शन कुठल्या सिम्बॉलने दाखवतो रे आपण? डेल्टा आर एच किंवा
डेल्टा एच या सिम्बॉलने दाखवूया. ते आता कसं दाखवणार बघा आपण. डेल्टा एच एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन डेल्टा एच इज इक्वल टू हे आपलं काय असणार आहे सम ऑफ एंथैल्पीज ऑफ प्रोडक्ट्स सम ऑफ एंथैल्पीज ऑफ प्रोडक्ट्स मायनस सम ऑफ एंथैल्पीज ऑफ रिएक्टंट. आता प्रोडक्टची एंथैल्पी मायनस काय असणार आहे रिएक्टंटची एंथैल्पी. प्रोडक्ट कुठले आहेत आपले सी आणि बी ना. सम ऑफ एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे आता ही कसं लिहिणार आपण बघा. सम ऑफ एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट CHC. H मध्ये काय आहे H मध्ये काय आहे प्लस झालेला आहे. H कशाला म्हणतो आपण H एंथैल्पी. तर एक नाही लास्ट लेक्चरला H मध्ये काय म्हणतो आपण एंथैल्पी. डेल्टा H मध्ये एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन आहे किंवा हीट ऑफ रिएक्शन. चालू तर ना H मध्ये एंथैल्पी झालं होतं की नाही H एंथैल्पी आहे ना. आता लक्षात घ्या CHC एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एंथैल्पी ऑफ रिएक्टंट. एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे काय असणार आहे प्रोडक्टचा एंथैल्पीची सम ह्याच्यामधून रिएक्टंटच्या एंथैल्पीची सम मायनस करायचं. त्यावेळी तुम्हाला काय मिळणार आहे एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन किंवा हीट ऑफ रिएक्शन मिळणार. मग प्रोडक्टची एंथैल्पी काय असणार आहे बघा. प्रोडक्ट्स कोण आहेत सी आणि डी. आता C into HC म्हणजे ही काय असणार आहे HC मध्ये एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट C असणार आहे आणि त्याचा कोएफिशिएंट मी पुढे इथे लिहिणार आहे HC. याचा अर्थ काय झाला लक्षात घ्या. समजा एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट C ह्याची व्हॅल्यू तुम्हाला अशी दिली असेल फॉर एक्झाम्पल प्लस 43.8 किलो जूल अशी दिली असेल. चल का ही एका मोलची दिली तुम्हाला किलो जूल पर मोल असं म्हटलं असेल. किलो जूल पर मोल असं म्हटलं असेल. मग ह्याचे मोल समजा सी ची व्हॅल्यू स्मॉल सी ची व्हॅल्यू समजा 2 मोल असेल. इथं 2 असेल ना. इथं समजा इथं 2 सी असेल. तर आपल्याला काय लागेल एंथैल्पी काढण्यासाठी इथे काय करावं लागेल ते 2 into HC. बरोबर की नाही लक्षात एकदा. इथं 2 असेल समजा सी ची व्हॅल्यू काय असणार आहे 2 असणार आहे. 2 असेल तर 2 into HC ना. म्हणजे हे कसं होणार आहे 2 into HC ची व्हॅल्यू किती आहे 43.8. किती करावं लागेल ना आपल्याला 2 into 43.8. ओके. त्यामुळे अशा पद्धतीने हे असणार आहे लक्षात. मग कसं येणार सांगा आता एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन ही काय असणार आहे डिफरन्स आहे. कुणाच्या मध्ये डिफरन्स आहे प्रोडक्टचे एंथैल्पीची सम आणि रिएक्टंटच्या एंथैल्पीचा सम ह्या दोघांच्यातला डिफरन्स असतो. म्हणजे कसं लिहिणार आपण बघा डेल्टा H CHC बघा CHC प्लस काय असणार आहे DHD. ओके. यांची सम असणार आहे मायनस काय असणार आहे रिएक्टंटच्या एंथैल्पीची सम AHA. लक्षात येते का रिएक्टंट कोण आहे A. HA म्हणजे काय एंथैल्पी ऑफ रिएक्टंट A असणार आहे प्लस कोण असणार आहे BHB. लक्षात येते का काय म्हणते लक्षात आले ना AHA प्लस BHB. आता इथं मला सांगायचं आहे HC मध्ये कोण असणार आहे एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट C असणार आहे. HD मध्ये कोण असणार आहे एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट D असणार आहे. आणि ह्यातला स्मॉल c आणि स्मॉल d काय सांगतोय नंबर ऑफ मोल्स ऑफ C आणि D स्मॉल d म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ D. समजा. आणि इकडे बघा HA मध्ये कोण एंथैल्पी ऑफ रिएक्टंट A आणि SP मध्ये एंथैल्पी ऑफ रिएक्टंट B. स्मॉल a आणि b काय हे मोल्स आहेत कुणाचे a आणि b चे मोल्स आहेत. आता मग इथं लक्षात घ्या एंथैल्पी ऑफ रिएक्शन आपली काय आले प्रोडक्टच्या एंथैल्पीची सम आणि रिएक्टंटच्या एंथैल्पीच्या सम यांच्यातला काय डिफरन्स आहे. बरोबर आहे डिफरन्स आहे. म्हणजे हे कसं लिहितो आता सम करतो म्हणजे आपण ऍडिशन करतोय ना. ओके. म्हणजे काय आलंय समेशन सम म्हणजे समेशन काय आलंय एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट समेशन काय आलं एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट्स मायनस काय आलं इथं समेशन एंथैल्पी ऑफ ही कोण आहे रे
reactant. Summation enthalpy of product minus summation enthalpy of reactant. Understand? लक्षात येते. But delta H this enthalpy of chemical reaction चा फॉर्म्युला काय झाला रे आपला? काय फॉर्म्युला झाला आपला? summation enthalpy of product minus summation enthalpy of reactant. लक्षात आलं? आता मग ह्याच्यावर आपल्याला डेफिनेशन सांगायचं आहे. आता एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन ची डेफिनेशन सांगायचं आहे. ही डेफिनेशन आपली कशी होणार आहे बघा. लक्षात घ्या डेफिनेशन कशी होणार आहे बघा. एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन is the difference between sum of enthalpies of products minus sum of enthalpies of reactant with each substance in definite physical state. त्यातला प्रत्येक सबस्टन्स काय असणार आहे? डेफिनेट फिजिकल स्टेट मध्ये असणार आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या, तुम्ही एखादं एक्झाम्पल असं घेतलं असेल इथं लक्षात घ्या. बघा इथं N2 गॅस प्लस 3H2 गॅस इट गिव्स 2NS गॅस असं असेल. लक्षात ओके. मग ह्याच्यासाठी कसं लिहिणार आहे हा फॉर्म? कसं लिहिणार सांगा. ही आपली जनरल रिएक्शन. आता स्पेसिफिक रिएक्शन आपण इथे घेतलेलं आहे. त्यासाठी फॉर्म कसं लिहिणार सांगा. एंथॅल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा H इज इक्वल टू सांगा समेशन एंथॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन एंथॅल्पी ऑफ रिएक्टंट. कोण आहे सांगा. आता इथं प्रोडक्ट कोण आहे? NH3 आहे. पण कसं लिहिणार सांगा. पहिल्यांदा प्रोडक्ट किती मोल्स आहेत? 2 आहे. इथं काय म्हणले बघा C × HC. इथे एकच प्रोडक्ट आहे ना. तर कसं लिहिणार तुम्ही मला सांगा. 2 × H काय येणार आहे? NH3. पुढे नाही. इथला स्मॉल c म्हणजे कोण आहे इथं? 2 आहे ना. मोल्स 2 आहे. H NH3 म्हणजे काय? एंथॅल्पी ऑफ NH3. लक्षात ते. मग आता एकच प्रोडक्ट आहे. मायनस करा ना आता. मायनस काय? समेशन एंथॅल्पी ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट कोण आहे रे? N2 कसं येणार आहे? इथं नंबर ऑफ मोल्स किती आहेत? N2 चे काय नाही म्हणजे 1 आहे ना. मग इथं लक्षात घ्या स्मॉल a ची व्हॅल्यू किती आहे? इथं 1 आहे. लक्षात का? म्हणजे इथं काय आलं रे? HN2 बरोबर आहे ना. प्लस काय आलं? रिएक्टंटची सम आहे ना. B कोण आहे इथं? H2 आहे ना. B किती मोल्स आहेत त्याचे? 3 मोल्स. इथं 3 म्हणजे कोण असणार आहे? कोण असणार आहे? 3 असणार ना. 3 असणार आहे इथं. म्हणजे 3 × काय येणार आहे ते? H काय येणार आहे? H2 येणार. बरोबर आहे ना. ओके. त्या अशात 3 असणार लक्षात. लक्षात येते का? म्हणजे काय आलं रे? डिफरन्स आहे. कोणाच्यातला डिफरन्स? सम ऑफ एंथॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस सम ऑफ एंथॅल्पी ऑफ रिएक्टंट. ओके. लक्षात घ्या. मग आता तुम्ही डेफिनेशन याची कशी सांगू शकता बघा. एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन is the difference between enthalpy of chemical reaction. Definition मी इथे लिहितोय. Enthalpy of chemical reaction केलं असेल. Enthalpy of chemical reaction is the difference. हा डिफरन्स आहे. is the difference between कशातला डिफरन्स आहे? इज द डिफरन्स बिटवीन सांगा कशातला डिफरन्स आहे? एंथॅल्पी सम ऑफ एंथॅल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस सम ऑफ एंथॅल्पीज ऑफ रिएक्टंट. डिफरन्स बिटवीन सम ऑफ एंथॅल्पीज ऑफ product. Difference between sum of enthalpies of product and that of reactant. Okay. हे रिएक्टंट ची प्रोडक्ट ची एंथॅल्पी आणि रिएक्टंट ची एंथॅल्पी ह्या दोघांचा डिफरन्स आहे. दॅट ऑफ रिएक्टंट विथ ईच सबस्टन्स त्यांच्यामधील पुढे काय बोला? विथ ईच सबस्टन्स प्रत्येक सबस्टन्स with each substance
in definite physical state with each substance in definite physical state with each substance in definite physical state and their amounts amount म्हणजे number of moles त्यांचे moles and their amounts the moles being represented by okay and their amounts being represented by coefficients in the amount being represented by coefficients in the balanced equation of the reaction. Balanced equation of the reaction. बघा काय म्हणतोय आपण एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन ही काय आहे आपली डिफरन्स आहे पुन्हा म्हटला सम ऑफ एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट अँड दॅट ऑफ रिएक्टंट आहे की नाही आणि त्याच्यामध्ये विथ ईच सबस्टन्स त्याच्यामधला प्रत्येक सबस्टन्स मग तो सबस्टन्स कोणामधला असेल रिएक्टंट मधला असेल किंवा प्रोडक्ट मधला असेल विथ ईच सबस्टन्स मध्ये एव्हरी सबस्टन्स म्हणजे N2 हा सेपरेट सबस्टन्स आहे H2 हा सेपरेट सबस्टन्स आहे NH3 हा सेपरेट सबस्टन्स आहे with each substance in definite physical state म्हणजे त्यामधला प्रत्येक सबस्टन्स हा डेफिनेट फिजिकल स्टेट मध्ये असतो फिजिकल स्टेट डेफिनेट म्हणजे काय फिक्स फिजिकल स्टेट मध्ये असतो म्हणजे त्यांची फिजिकल स्टेट सांगितलेली असते तो गॅस स्टेट मध्ये आहे सॉलिड स्टेट मध्ये आहे की लिक्विड स्टेट मध्ये आहे त्यांची फिजिकल स्टेट सांगितलेली असते अँड देअर अमाउंट्स म्हणजे कोण असणार आहे नंबर ऑफ मोल्स सो अमाउंट्स and their amounts being amount कसे दाखवले जाते amounts किंवा moles कसे दाखवले जातात रे amounts म्हणजे moles कसे दाखवले जातात being represented by coefficients in the balanced chemical equation ओके आता ही balanced chemical equation आहे की नाही याच्यामध्ये नायट्रोजन 2 आहेत इकडे पण नायट्रोजन 2 आहेत हायड्रोजन 3 * 2 6 आहे इकडे पण 3 * 2 6 आहे म्हणजे ही बॅलन्स्ड इक्वेशन आहे की नाही त्या बॅलन्स्ड इक्वेशन मध्ये जेवढे त्यांचे नंबर ऑफ मोल्स आहेत ती त्या सबस्टन्सचं काय असतं अमाउंट असतो चल का त्यांचे मोल्स असतात चल का हे लक्षात ठेवायचं ओके लक्षात ठेवले डेफिनेशन ओके एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन हा काय असतो डिफरन्स असतो रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या एन्थॅल्पी मधला डिफरन्स असतो आणि ह्यांच्यामध्ये प्रत्येक सबस्टन्स हा फिक्स अशा फिजिकल स्टेट मध्ये असतो आणि त्यांचं जे अमाउंट्स असतं प्रत्येक सबस्टन्सचं अमाउंट किंवा नंबर ऑफ मोल्स हे कशाने दाखवलं जातं बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये जे कोएफिशियंट्स आहेत त्यांचे अमाउंट्स किंवा नंबर ऑफ मोल्स सांगितले जातात चल का N2 चा अमाउंट कसा आहे कोएफिशियंट किती आहे 1 आहे ना म्हणून याचा अमाउंट 1 मोल असतात त्याचे किती आहे 3 मोल्स त्याचे किती 2 मोल्स चल का मग त्यांचे अमाउंट बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये सांगितलेले असतात ही आपली डेफिनेशन आहे कुणाची एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन किंवा हीट ऑफ रिएक्शन क्लियर आहे कसं लेकर डेफिनेशन कसं आहे ना त्या डेफिनेशन मध्ये काय डाऊट आहे का अंडरस्टँड आता त्यानंतर तुम्ही मला ह्याच्यात दोन असतात एक कुठले असते एक्सोथर्मिक रिएक्शन आणि एक असते आपली एंडोथर्मिक रिएक्शन कसं आता इथे कसं असणार बघ तुम्ही आता इथं मला सांगायचं एखादी रिएक्शन जर एक्सोथर्मिक असेल लक्षात एक्सोथर्मिक रिएक्शन असेल लक्षात एक्सोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन जर असतील एक्सोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन एक्सोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन लक्षात आता इथं बघा एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह डेल्टा एच व्हॅल्यू डेल्टा एच म्हणजे कोण असणार आहे
एंथैल्पी ऑफ रिएक्शन इट कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ही पॉझिटिव्ह पण असते आणि निगेटिव्ह पण असते लक्षात घ्या. ओके, डिपेंडिंग ऑन इट कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह डिपेंडिंग ऑन summation enthalpy of product and summation enthalpy of reactant. एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही असू शकते. हे कशावर डिपेंड असतं? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असणार ते प्रोडक्टच्या एंथैल्पीच्या समेशन आणि रिएक्टंटच्या एंथैल्पी ऑफ समेशन वरती डिपेंड असते. म्हणजे रिएक्टंटची एंथैल्पी आणि प्रोडक्टच्या एंथैल्पीच्या सम वरती येणारी एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन ही पॉझिटिव्ह असणार की निगेटिव्ह असणार ते डिपेंड असतं. आता मग इथं लक्षात घ्यायचं आहे, बोलायच ना इथं बघा समेशन एंथैल्पी. आता तुम्हाला ऑलरेडी माहित आहे एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शनचा फॉर्म्युला काय आहे आपला? डेल्टा एच इज इक्वल टू काय? समेशन एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस काय? समेशन एंथैल्पी ऑफ रिएक्टंट. बरोबर. मग आता त्यामध्ये लक्षात घ्या, त्यामध्ये काय असणार आहे बघा. कसे एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह पण असते निगेटिव्ह पण असते. कशावर डिपेंड आहे? प्रोडक्ट आणि रिएक्टंटच्या एंथैल्पीच्या समवर. बघा मग त्या इक्वेशन मध्ये फॉर्म्युला तर आपला हाय. मग समेशन एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट याची व्हॅल्यू जास्त असेल ग्रेटर दॅन समेशन एंथैल्पी ऑफ रिएक्टंट, तर एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह सांगा. बघा इथे बघायचं आहे, इकडे बघा बुक मध्ये बघायचं आहे. इकडे बघा एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शनचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे ना. समेशन एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन एंथैल्पी ऑफ रिएक्टंट. मग एंथैल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू जास्त असेल समेशन एंथैल्पी ऑफ रिएक्टंट पेक्षा, तर डेल्टा एच ची व्हॅल्यू कशी असेल? कशी असेल? समेशन एंथैल्पी ऑफ रिएक्शन कशी असणार आहे? डेल्टा एच ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह असणार ना. ह्याची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे ही कमीच असणार आहे ना. समजा इथे आपण हिची जास्त आहे ह्याची कमी आहे. समजा इथं आपण कन्सिडर करूया ह्याची 3 आली समजा आणि ह्याची 2 आली, तर ही व्हॅल्यू किती येणार आहे? पॉझिटिव्ह ना. प्लस 1 आली, पॉझिटिव्ह आली की नाही? आता इथं एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन डेल्टा आर एच किंवा डेल्टा एच ही आपली काय आली रे? पॉझिटिव्ह आली. मग मला इथे तुम्ही परत सांगायचं एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन पॉझिटिव्ह येत असेल म्हणजे डेल्टा एच ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल तर ती रिएक्शन एक्सोथर्मिक का एंडोथर्मिक? कुठली आली? पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे डेल्टा एच ची, ती एक्सोथर्मिक का एंडोथर्मिक? कुठली? अरे पॉझिटिव्ह आहे म्हणजे एनर्जी घेणार आहे आपण. कुठली असणार? एंडोथर्मिक असणार ना. तर ती कुठली असणार आहे? एंडोथर्मिक रिएक्शन असणार. ती लक्षात ठेवायचं. ओके, कुठली असणार ती? एंडोथर्मिक. लक्षात आहे काय सांगितलं आपण? समेशन एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट ग्रेटर दॅन समेशन एंथैल्पी ऑफ रिएक्टंट असेल तर एंथैल्पी ऑफ रिएक्शन आपली काय असते? पॉझिटिव्ह असते आणि ती रिएक्शन कुठली असते? मग एंडोथर्मिक असते. लक्षात घे. क्लियर? ओके. आता सेकंड केस आहे. सेकंड केस मध्ये बघा समेशन एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट हा लेस असेल लेस दॅन समेशन एंथैल्पी ऑफ रिएक्टंट, तर एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन डेल्टा आर एच किंवा तुम्ही डायरेक्ट डेल्टा एच दिलं तर चालेल. त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? बघा एंथैल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू आपली कमी आहे, तर कमी आहे व्हॅल्यू तर लक्षात घ्या. समजा इथं आपण हे इच्छानुसार एक्सप्लेनेशन करूया. इथं आता काय केलंय? समजा प्रोडक्टची समेशन एंथैल्पी किती असणार आहे? समजा 2 असेल आणि रिएक्टंटची एंथैल्पीची सम किती असेल? 1 असेल. 2 मायनस आपलं सॉरी इथं समजा इथं आपली 2 असेल आणि इथं 3 असेल. प्रोडक्टची एंथैल्पीची समेशन 2 असेल, रिएक्टंटची एंथैल्पी समेशन 3 असेल, तर टोटल एंथैल्पी ऑफ रिएक्शन किती आले रे? -1 आले ना. बरोबर आहे. म्हणून इथं मला सांगा डेल्टा एच किती असणार आहे? एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? किती आली? निगेटिव्ह ना. मग डेल्टा एच ची व्हॅल्यू निगेटिव्ह तर ती रिएक्शन कशी असणार आहे? एक्सोथर्मिक असणार आहे. ती रिएक्शन कशी असणार आहे?
एक्सोथर्मिक असणार. तर का रिएक्शन आपली कुठली असणार आहे? एक्सोथर्मिक रिएक्शन असणार. अंडरस्टँड? लक्षात आलं का? मग आता एक्सोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शनचं एक एक्झाम्पल इथे मी देतो. बघा इथं पहिल्या याच्यामध्ये N2 गॅस प्लस O2 गॅस. ओके, N2 gas plus O2 gas, it gives 2NO2 gas. ओके, ही जी रिएक्शन आहे आपली इथं डेल्टा H एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन डेल्टा RH ह्याची व्हॅल्यू किती आपली प्लस 66.4 किलोजूल पर मोल. लक्षात त्या रिएक्शन मध्ये N2 plus O2 gas gives 2NO2 gas म्हणजे समेशन एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे NO2 आणि समेशन एंथैल्पी ऑफ N2 plus O2 ह्यांची डेल्टा H ची व्हॅल्यू किती आली प्लस 66.4 किलोजूल. पण डेल्टा H ची व्हॅल्यू किती आली इथं पॉझिटिव्ह आहे ना. पण ही रिएक्शन कुठली असणार आहे? एंडोथर्मिक. डेल्टा H ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर ही रिएक्शन कुठली असणार? एंडोथर्मिक रिएक्शन लक्षात द्या. ओके, ही आपली कुठली रिएक्शन आली? एंडोथर्मिक. ही एंडोथर्मिक रिएक्शन आहे. ओके, एंडोथर्मिक रिएक्शन. अंडरस्टँड? आणि त्यानंतर दुसरे एक एक्झाम्पल आपण इथे घेऊया. बघा याच्यामध्ये 2KClO3 सॉरी स्टेट मध्ये फिजिकल स्टेट दाखवायला विसरायचं नाही, आपण डेफिनेशन मध्ये सांगितलंय आणि त्यांचं अमाउंट नंबर ऑफ मोल्स न सांगतोय आपण. इट गिव्स 2KCl सॉलिड प्लस PO2 गॅस. इथं एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन डेल्टा RH किंवा डेल्टा H त्याची व्हॅल्यू आहे -78 किलोजूल. ही किती आपली -78 किलोजूल. मध्ये डेल्टा H ची व्हॅल्यू इथे काय असणार आहे? सम ऑफ एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट. कोण असणार आहे? KCl ची एंथैल्पी आणि O2 ची एंथैल्पी यांची सम केली आणि त्याच्यातून मायनस KClO3 ची एंथैल्पी केली तर व्हॅल्यू किती येते इथं -78 किलोजूल. म्हणजे ही रिएक्शन एक्सोथर्मिक आहे एंडोथर्मिक आहे? डेल्टा H ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. कुठली असणार आहे? एक्सोथर्मिक आहे एंडोथर्मिक? एक्सोथर्मिक. ओके, कुठली असणार आहे? एक्सोथर्मिक रिएक्शन. चला ही रिएक्शन आली आपली एक्सोथर्मिक रिएक्शन आली. लक्षात अंडरस्टँड? कसं की तुम्हाला एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन काय सांगितलं होतं आपण? सांगा बघूया. एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन ही काय असते? फॉर्म्युला काय आपला? एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन डेल्टा RH किंवा डेल्टा H इज इक्वल टू काय होतं? समेशन एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन एंथैल्पी ऑफ रिएक्शन. आणि डेफिनेशन काय होती आपली? ह्याच्यावरूनच एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन is the difference between sum of enthalpies of product minus and that of reactant. Sum of enthalpies of product and that of reactant. Okay, हा डिफरन्स आहे ना? सम ऑफ एंथैल्पीज ऑफ प्रोडक्ट and सम ऑफ एंथैल्पीज ऑफ रिएक्टंट. अँड पुढे काय म्हणलंय? त्यातला प्रत्येक सबस्टन्स कसा आहे? विथ ईच सबस्टन्स इन डेफिनाइट फिजिकल स्टेट. प्रत्येक सबस्टन्स डेफिनाइट फिजिकल स्टेट मध्ये आहे की नाही? ओके, विथ ईच सबस्टन्स इन डेफिनाइट फिजिकल स्टेट and their amounts म्हणजे कोण? मोल्स are represented by coefficients in the balanced chemical equation. लक्षात का? बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये जे त्यांचे कोएफिशियंट्स आहेत ते त्यांचा अमाउंट किंवा नंबर ऑफ मोल्स असतात. लक्षात घ्या. ही आपली एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन आहे. बरं लक्षात घ्या. एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकते. हे कशावर डिपेंड असतं? समेशन एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट आणि समेशन एंथैल्पी ऑफ रिएक्टंट वर डिपेंड असतं. मग मला सांगा समेशन एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट ची व्हॅल्यू समेशन एंथैल्पी ऑफ रिएक्टंट पेक्षा जास्त असेल तर डेल्टा H ची व्हॅल्यू काय असणार आहे? पॉझिटिव्ह आणि रिएक्शन कुठली असणार आहे? ती एंडोथर्मिक. आणि समेशन एंथैल्पी ऑफ प्रोडक्ट लेस दॅन समेशन एंथैल्पी ऑफ रिएक्टंट असेल तर डेल्टा H ची व्हॅल्यू काय असणार आहे? निगेटिव्ह आणि ती रिएक्शन काय असणार आहे? एक्सोथर्मिक असणार आहे. अंडरस्टँड? इथपर्यंतचा पार्ट क्लिअर झालाय. ओके, समजले ना की ह्यात काय डाऊट आहे का? ओके, आता रिमेनिंग पार्ट जो आहे तो स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ केमिकल रिएक्शन ते आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. ओके, थँक्यू.